मी 70 ते 75 वयोगटातला वृद्ध माणूस, म्हातारा माणूस. मला एक म्हातारी आहे, माझी पत्नी, मुलगा आहे, सून आहे. मी माझं लग्न झाल्यानंतर कमीत कमी मला 20 वर्ष मुलबाळ लागले. मी या देवाकडे गेलो, त्या देवाकडे गेलो, तीर्थस्थान केले, महादेवाला गेलो, 36 कोटी देवांगण घुमून काढलं भाऊ. पण माहित नाही कोणता देव प्रसन्न झाला ना का नाही. तर काही दिवसानंतर 20 वर्षानंतर मला पुत्र रत्न प्राप्त झालं. मला मुलगा झाला बाबा, मला मुलगा झाला. त्याचं लग्न केलं, सून आणली घरी. सून आणली घरी. मला तर भीती वाटते बाबा, समोरच्या लोकांचं दृश्य पाहतो. अरे गजू भाऊ चहा पाठवता काढा. समोरच्या लोकांचं दृश्य पाहतो. म्हातारा आई वडिलाला कोणी मारतात, कोणी हाकलून देतात, तर कोणी काय करतात. अरे ज्या म्हाताराने तुझ्यासाठी तुले लहानाचा मोठा केलं, तोंडच्या हातचा घात चालला का तुझ्या पायावर तुले उभा केलं, त्या म्हातारासाठी तुझ्याकडे काहीच नाही, ते बी या थकतेवर. अरे 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 मला भेव लागते बाबा. उद्या माझ्या हाताला तर कदाचित असं होणार नाही. माझ्यासोबत तर असं होणार नाही, माझा मुलगा तर असा करणार नाही. भेव वाटते बाबा. त्याला काही का असो ना, समोर जे होईल ते पाहायला जाईल. समोरचं अगर माहीत राहिलं असता तर आपल्या हाताने कधी धोके झालेच नसते. चला, काकळ आरती होती. कार्तिकचा महिना भाऊ, जिकडे तिकडे देवळामध्ये काकळ आरत्या होत्या. मी 4 वाजता उठून आंघोळ करून देवळात गेलो, काकळ आरती झाली. 6 वाजता या आरती झाली. आरती झाल्यानंतर आपल्या वयोगटातल्या वृद्ध माणसाबरोबर बसून राहिलो. 12 कसे वाजले का वाजले मला माहित नाही. पण आता भुकेच्या टाइमला चला घरी गेलो पाहिजे. चला घरी.
घरी आलो माई म्हातारी कुठे गेली असत म्हातारी शिवाय माझं कोणतंच काम भागत नाही पत्नी भाऊ माझी अर्धांगिनी आहे तिच्याशिवाय माझं कसं काम भागत आवाज मार तुम्ही माझ्या बुडीला म्हातारे ए म्हातारे बुडे माई बुडी कुठे गेली असल माझे लाला फिरारी पार्वते पार्वते ग पार्वते पार्वते हे बुडे पार्वते शंकरजी आली रे बाबा भाई पार्वती काय झालं का होत आहे कुठलं सुटलं की पार्वती पार्वती बुडे बुडे करमतच नाही नाही करमतच नाही का काही लागलं त्या शहरात जवान पण असं केलं आणि म्हातारपणा धूळ पिचा लागला की काय तू माझं शरम नाही तुमच्या जीवासनी घरात पोरगा राहते ती सून राहते त्या दोघांनी पाहिलं तर काम म्हणलं या वेळ तरी मांडीला बसून राहते म्हणून हे बुडे पोरगाने सून राहते मी बाबा त्याचा आला मी भलं तसं भलत काय बोलत नाही माझ्याच नाही पटत नाही पटत नाही मी तुले नाही बोलवेन तर कोणाने बोलवेन अहो तुमचं बरोबर आहे व अहो मी तुम्हासाठी तुम्ही माझ्यासाठी अहो हे समजा बरोबर आहे नाही आपणच तोंडात म्हणजे झोपते का असं म्हणते तू वागतेस खाऊन तू वागतेस म्हणजे मी लोकांचे पाहतो आंधळा म्हणतो हृदयामध्ये भीती आहे भेव आहे मी भेऊन आलो तुझ्या मतानं सगळं केलं मी ना तुझ्या मताने सगळं केलं काय केलं 8 एकर जमीन पोराच्या नावाने लिहून देवाला लावलीस हो घर लिहून देवाला लावली सगळा पैसा असा सगळा त्याच्या नावाने लिहून देवाला लावली आणि उद्या चालून बुढे त्याला आपल्याला नाही पोचलं बुढे तर का करू बुडग्या तुझा बापाचा आत्मा कोणाचा आत्मा अरे बापाचा आत्मा आपल्यापाशी जमीन राहिली असती कसंही कोणाला ठेक्याने दिलं असतं म्हातारपणात आपल्याला सहारा झाला असता आणि त्यानं आपलं नाही केलं आपल्याला घरातून करून दिलं तर का करू का खाऊन बुडग्या मैशातून आणि माझा पोरगा हाय माझा पोरगा तसा नाही आज नाही उद्या त्याच होणार आहे लिहून दिलं तर काही फरक पडलं या का माझा पोरगा हाताने नाही तर लाताने करेल पण माझ्या मैशात करेल हो नाही चूक केलीस तू ना ती गोष्ट बेकार ऐकलो मी अगं आपल्या पाशी जमीन राहिली असती अरे गुळ ती माशी झोपली असती त्याच्या नावाने करून दिली पाय तो नाना डबरासाचा पोरगा तो नाना डबरासाचा पोरगा नाना डबरासाचा पोरगा नाना भोक ना आहे हो दोन्ही डोळ्यानं आहे ना त्याची बुट्टी मरून पावली बुडे त्या दिवशी त्याने त्या बुड्याला लात मारून घराच्या बाहेर काढलं आणि मारत देवळावर घेऊन गेला बुडा देवळावर बसून मी काकळा अडचणी गेलो त्याला पाहिलं बुडे त्या नाण्या भोकण्याच्या पोरानं का हो काहीच नाही दिसत कसा राहायचं असेल होतो कसा खायचं असेल तो किती खात असेल होतो सांगू चालतो आली का त्या पोराला नालायकाने म्हणून त्याला सगळी जमीन लिहून दिली आणि त्याच्या नावाने जमीन नाही ती तर हा पोट्टा हकलत होता का नुसतं आपण दिलो मग सरबुडग्या माया पोरगा तसा नाही माझा पोरगा बरोबरच आहे माझ्या मनातला बरोबर आहे त्याही पोराला ड्युटी आहे हा पोरगा तर गवठ्या पुढे जाऊ दे सगळ्या गोष्टी जे होईल ते पाहायला जाईल चुकी झाली तर वापस येणार नाही गोटा हातातून सुटला तर वापस येणार नाही पण पुढे 2 वाजले दोन जास्त 2 वाजले भूक नसल लागली भूक लागली पुढे आत काहीतरी खावाले तुला भूक लागली खेळ मी आज सकाळी एवढा मोठा आलू पोहा खाल्ला तरी भूकच लागली मी एवढा मोठा आलू पोहा खाल्ला अहो आलू पोहा खाल्ला तर होगावाला नाही गेला त्यांना पचूनच गेला का पटून द्या बाबुड्डा कशी जाऊ आज आणू घरून आणलं आपल्या कुठून आणू मी आपल्या घर आहे ना त्या घरामध्ये तिथे सून पाय तरी ठेवते ती का स्वयंपाक केलं होतं पाय नाही ठेवते मला जाऊ तुले पाय कसा ठेवू दे त्या वावड्यात जाते तिकडून चिखलाला पाय भरून तर स्वयंपाक खोलीत जाते सुनाचा बल घेतेस तुझ्या मी काम नाही अजून धड असते तर किती वाज डोक्षा मांडला असत तिने माय सून चांगलीच आहे हो सगळं खोट तू यामध्ये आहे आहे चांगली माय सून नाही कोण म्हणते हो गावात 1 नंबरची माय
सून आहे मग? माझ्या सुनवानी एक सून नाही एक सून नाही पण पोटातली लई खराब आहे व तिच्या कवा पोटात धसून पाहिजे तू ना वारून सगळं दिसते आ? गुणाची नाही माहिती सून आ? अशी धाव धाव पडते एका सप्ताह पुत्री जवानी तू याचं- एक सांगतो ते हिजो जवानी धावून ते पडते कुत्री जेव्हा नाव पण तुझी काय कमी नाही तू आश्विनीच्या वरतीने बोकळतेस तेव्हा पकडली हो मी आ? त्या दिवशी भाऊ तिने भूक लागली तर चांगली ताटात घेतीने जेवतील हा त्या स्वयंपाक घरात गेली आणि गोंजाचं बिल्ली खावाली हिची आमल्या गाव जाते खेळी मी खाल्ली गंजामध्ये घास वाहत होता खायला ताट भरव म्हणाली आणि घेतलं ना कालव कुलो कलन खाऊन टाकली हा त्या कालव कुलव केलीस ना त्या गंजात कालव कुलव केलीस तर काटाला हाताने खावायला पाहिजे होता ना पाय पाय केली त्या गंजाचा तोंड टाकलं मांजर मी पेल मांजर त्या गंजात टोन टाकून खाली हो उंदूर मारू घुस मारू बुडग्या हा एक घास तुला तर भात नाही खा आले ना बुडे दे बुडे जेऊ दे बुडे अब तुझ्याशिवाय मला कोण देईल त्या सुनेला मी कसा मागू बुडे नाही हो बुडग्या काय असा केविल वाण्या करतेस ना माझी राहूनच नाही हो मग कसा राहिलो माझं का वाटतच का तू असा बुडे मी बोलीन तरी मी तुझ्याकडूनच बोलीन बुडे हो हा आण बुडे काय ते जाऊन पाहिजे मग झोपून उठली का ना उठली दादा अकरा तरी झोपून नाव देते जाऊन पाहिजे 2 वाजले बुडे आण जाऊन पाहिजे जाणं बस ना बोले बसणं म्हणते तुला शरम नाही लागत मी तुझ्या नवरा हो का कोण हो नाही मी तुझ्या नवरा हो पाय तू जवानपणात माझ्या दंडी टाकला आता मात्रात नाही टाकू देणार मी दंडे याच पणात दंड टाकतो थांब तुझ्यावर तू जास्त जरा हुकूम करतो तू बस आता हो तू बस तू तिकडं तशी बोलते आणि खेळ मामा मागे लागते या वयात आमचे बाबाजी शेषरावजी उटणकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली आहे 90 रुपये उधारी 10 रुपये नगद आता जाते ना काकुरबाई कशी जाऊ मला काही समजत नाही मोठा भेव लागतो विचा मला मोठी चांगली आहे मजूर पण मोठी खराब आहे व मोठीच खराब आहे ये तुगा माझे सुनपोरी सुनपोरी अरे सुनपोरी सुनपोरी म्हणाली व हो सुनपोरी म्हणाली हो पुरणपोळी भेटते तुला खायला आता भाकरीचा तुकडा नाही वाढला खायला भेटते तर ये तुगा माझे सुनपोरी ये दू बोली नाही ना गाणी बडबड चालू हे झोपू नाही देत काय नाही अरे बापरे कशी आरपिडे होते कशी आरपिडे होते सरपाच्या वाणी दामनो का काव कशी दुर्मांती पण माती काही नाकी नसेल झाली ना घरच्या खेळवा खेळवीची कटकट चालू सकाळ पासून बाई नुसते यायचे काम करत राहते सकाळ नाही होत तर सुनबाई चहा सुनबाई हे खायला पाहिजे सुनबाई ते खायला पाहिजे जशी यायच्या घरची सून नसून नोकरानीच लागली मरतही नाही खेळमाने खेळमी सणपिळा तरी चाली जाईल माझ्या मागची कायच मरते भाऊ त्या दिवशी हा माझ्या घरचा खेळमा भरत होता दवाखान्यामध्ये मरते करणारा म्हणाली कायच मरते वा त्याला कुबा सगळं घरी आला या खेळमा खेळमीच करते दिवस रात्र या खेळवीची चांगली पाटकाळ खाजवून राहिली आज नाईची पूजा पूजवून दिली तर काय नाही केली खेळमे मले काम सांगते थांब तू थांब खेळमे तू कशी बोलते कशी घालून टाकून बोलते दुसऱ्याला म्हणते दुसऱ्याला तुले नाही म्हणून मला काय सासूबाई
अहो सासूबाई सूर्य का उलटा उगवला का मोठी अहो सुनबाई म्हणल्यावर सुनबाई म्हणते सासूबाई म्हणते सासूबाई म्हटली मी पहिली झाली का कानाने सासूबाई सुनबाई काय झालं सासूबाई सुनबाई हा तू माझ्या संगची रोज बोलली ना हो हा माया तरी पण खाल्ला का देवी लागते बघ महा मी अशी नाही बोलत कशी नाही बघ बोलते हो माझी चांगली सुन आहे बोलते ना हो हो चांगली सुन आहे बघ हो हो सासूबाई हो. तुम्ही मला आवाज दिले हो. अहो मी घरामध्ये काम करत होती हो. काय सांगू अहो हातातली कामं नेऊन फेकून दिली धावत आली खरंच काय हो हो ना बुडग्या काय व हो हातचे काम फेकून दिले ना मी धावतच आली म्हणते हो मग नाही का तो हातचे काम फेकले म्हणते हो हो हातचे काम घराच्या मांग फेकले का समोर फेकले तुला तोंडात फेकले बस एकदा सुनबाई काय सासूबाई सुनबाई हा. पाय ना हो हो दोन जास्त झाले सकाळपासून तो सासरा असं भुकाच्या मारलं तर पडते हो आणि मला बी भूक लागली शिजला असेल तर काही घास तुकडा आणून देशील म्हणाली भूक लागली होय सुनबाई माझ्या दिमागातच नाही बघा 2 वाजून गेले आणि तुम्हाला मी जेवण नाही दिली बरोबर आहे माझ्या सासूबाईला भूक कशी नाही लागत माझी सासूबाई पहाटेला 4 वाजता उठते पहाटेला 4 वाजता उठल्यापासून घरातली सगळी कामं करते एका कामाचा धोका नाही लागू देत बाई आणि माझे सासरे बाबा मोठे कौतिकाचे शेतामध्ये एकटेच राबतात माझ्या नवऱ्याला जाऊच नाही देत मिस करतो म्हणतात एवढे कौतिकाचे आहे काऊन उलटी बोल मग याले भूक नाही लागल का जी कावळे खेळवे बुडुकले खेळमुकले मुटुकले कोण्या कामाला जाते एवढी भूक लागली तर सकाळपासून नाही कोण्या कामाला जाते सुनबाई हे पाहिजे सुनबाई ते खायला पाहिजे सुनबाई चहा आण सुनबाई पाणी आण जशी या खेळमीच्या घरची मी नोकरानी लागली नाही त्या घरची नोकरानी आव का गे एवढीच तुला भूक लागली तर जाऊन भूकलं त्या चौकामध्ये खेळवे जाऊन भूकलं त्या चौकामध्ये नाही हिच्या घरची नोकरानी लागली मले काम सांगत आहे समजलीस ना पहिली आपल्या नवऱ्याचा कायले करतो खेळवे कायले करतोय नको करू तू माया आपल्याच नवऱ्याचा कर आवर राब आपलं आपण घर बांधून ठेवलं जमीन घेतली अरे ते सुनगट हवा माझ्या भावाची पोरगी माझ्या भाषी माया करल म्हणाली पण तुझी धाव पडते माझ्या भावाची पोरगी मागली त्या भावाची पोरगी तुला डॉक्टरवर मांडते काशीला नेऊन हिंडवते खेळमे माझ्या तोंडावर तोंड द्यायचं नाही पहिले सांगते खेळमी कोणची का या खेळमीचा करते बुटुकलीचा म्हणे बुटुकली म्हणते तुले आज बुटुकली म्हणलं तुले आज बुटुकली म्हणलं उद्या मला सुटूक मोठऱ्या म्हणल तोंडी नको लागा हो अशी इज्जत जवानी धाव 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 पडते म्हाताऱ्या माणसाचा फायदा घेतेस का तू समजलीस ना मी का पागल झाली म्हणाली का अहो तुझ्या बापाचं ना खाता आपलं माझ्या बापाचं नाव नाही घ्यायचं चालून ठेवते हो माझ्या बापाला का त्या घरी खाले आणि माझ्या बापाला त्या घरी खाले म्हणे तुझ्या बापाचा खाते का खेळवे तुझ्या घरी राबते मी या घरामध्ये समजलीस ना या घरची मालकी नाही मी म्हणीन तसंच होईल या घरामध्ये खेळवे माझ्या बापाचा काढतेस का माझ्या बापाचा काढते अरे का अशी कशी समजलीस
मेली तर मैं वापस पुढे करते खेळ मा मरतही नाही तुझ्या तो का इकडे समजलं असतं खेळ मे अहो महाबुद्धीला मारली का अहो बुड्ढे मरू नको जाऊ नको बुड्ढे कोण राहिलो अहो महाबुद्धे अरे बाबा रे अरे बाबा रे ए बुड्ढे ओ मेलीच खाव बुड्ढे मारू नको बुड्ढे ए बुड्ढे माय बुड्ढी मेरी ए बुढ़े माई बायको मेरी बाबा मोठी चादरी होती एकटीच बायको होती भाऊ आता कोणाने बायको कोई बुढ़े अरे आय आय माय बुढ़ी आय 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 हो मुर्गे टाकना मुर्ग्या टाकतो ना पाणी घे बुडे मुर्गा अजून टाकणं वय मग किती पाणी मुर्गा एवढा टाकणं तिथे एवढा टाकून पाणी पाणी मला आता उचललं माय कंबर मोडली आपण नाही मला उचललं मुलग्या मायाचे काम टाकतेस का तू काम टाकतेस कुठे अटकली का पुढे घ्या पुढे घ्या ये ना असं का फुकडी खेळतेस का तू ये ना आता मला तू भावाची येते कशी उठू आता अटकू नको ये ये मुलग्या झाली पण एवढीच कमर पाय उभी झाली अहो हे बाहेर निघलं नेली होती तू लढलास का मोठा लढला बुड्ढे कसा कसा लढलास मोठा लढलो कसा लढला बुडग्या पाय होता लढलो माई बुड्ढी मेली बापा मोठी साजरी होती एकटीच बायको होती भाऊ आता कोणाने
बायको करी. आपल्या बहिणीला बायको करा तिले घरी घेऊन ये देऊन चार लेकर होतीला तुझ्या आपल्या घरी बायको करतो म्हणतेस? मी का वाईट बोलले का वाईट नाही बोलली त्याने वाईट बोलली हा. मला एक सांग हा. माम्याच्या पुरीला का म्हणतेस तू बाई आतोच्या पुरीला का म्हणतेस तू बाई बाईच म्हणतेस ना तर मग मी वाईट बोलले का म्हणजे माम्याच्या आणि आत्माच्या पोरी बनलीस का? म्हणाली म्हणाली का मी म्हणलं माझं सख्या बहिणी जा म्हणून. आपल्या बहिणीला घेऊन ये. बुढे मध्येच एवढ्यानं मारलं त्या सुनेनं. तिने धावलाच नाही. मी कसा धावू? मी धावलो होतो तर मी माझ्या झाडा गुणाला चकले असते. माझी पुरा गल्ली होऊन गेला, पोटात गन्नाचा पीठ नाही. बुढे मला जेव दे. मला भूक लागली बुढे. आजूबाजूच्या बुढे कोण फुचका मागून आण माय बुढे हो. ओय मी गोटे जाऊ आता. ते मी राहू शकत नाही. नाही बुडग्या मला पोटी दुखते. मोठी भूक लागली. एकमेकांच्या आधारावर जगत आलो आपण. नाही पण बुढे नको करावं नको मी आता जगू शकत नाही बुढे. नाही हो. तुम्ही ती नको करावं नको सोडा. भूक म्हणजे काय म्हणले आज कळली बा. आपण लपवलं आपल्या परत आठवून आपली सून आपल्याला उपाशी ठेवत राहिली तरी नाही चांगलं. माझ्या पोराचा संसार मी खराब होईल म्हणाली आणि नाही सांगलं बा. कुठून जावा न मग तुम्हासाठी कुठून तरी आणलं ते बाहेर.